आपल्याला आज ऊसाला खत टाकायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने आपलं खत मिक्स करायचं काम चाललं आहे। हे 15-15 RCFचं आहे आणि आपल्याला 10-20 टाकायचं होतं मित्रांनो, पण 10-20 भेटलं नाही। RCFचं 15-15 आहे, युरिया आहे आणि ते पोटॅश आहे मित्रांनो। तर आपल्याला RCFचे 15-15 2 बॅग टाकायचे। एक हे टाकायचं पोटॅश आणि एक युरिया म्हणजे असं ह्या 2 बॅग पोटॅश युरिया आणि 2 15-15 आणि त्याच्यासोबत हे मायक्रोन्यूट्रन आहे मित्रांनो। एक एकराला 5 किलो हे आपल्याला त्याच्यात मिक्स करायचं आहे। म्हणजे एकरी 4 बॅग आपण टाकू राहिलो आहे। ह्या ऊसाला आपल्याला चालू करायचं आहे। त्यांना पण आता त्याची उभारणी केली, वखर हाणून घेतले, उभारणी केली, नंतर ह्या अशा पद्धतीने आपल्याला टाकायचं आहे। त्याला काय कर, अर्धी बॅग टाक, अर्धी नंतर तशी ठेवी, पोटॅश अर्ध टाक म्हणजे कालाला मिक्स करायला सोपं जाते। गॅसची अर्धी टाक, अर्धी राहू दे, वरून उजूक टाकता येईल मग परत। आता काय कर, युरिया अर्धा टाक, युरियाची बॅग पण अर्धी टाक, त्याच्यानंतर हे मायक्रोन्यूट्रन अर्धा डबा टाक। हे असं चालू आहे मित्रांनो आमचं खत कालायचं काम। आता ऊसाला बी टाकायचं, ऊन पडलंय मित्रांनो, आज तर लय ऊन आहे। हे बघा आपले काळे कसे झोपले आपल्या पैसे येऊन। अय काळ्या काळ्या हाय पाठी, एक इकडे पसरलंय, एक इकडे पसरलंय, काय करता। हे असं ट्रॅक्टरमध्ये आणलंय मित्रांनो खत इकून। हा ट्रॅक्टर फशील होता आमच्या भाऊना, काय लय अवघड आहे मित्रांनो। पास ऊन पडलंय मित्रांनो, तिकडे बाजरी पण आहे बघा, बाजरी किती छान आहे। हे असं वातावरण आहे मित्रांनो शेताकडे। हे असं खत टाकायचं काम आमचं चालू आहे ऊसाला। चला, हे असं असे उद्योग आहे मित्रांनो शेतकऱ्याचे चालू राहतात। आणि सध्या खताची किमती लय वाढल्या मित्रांनो, प्रचंड खताची किमती वाढल्या। त्याच्यामुळं आपल्याला आहे ना, म्हणजे उत्पन्नाचा खर्च जादा होऊ राहिला आहे आणि उत्पन्न कमी होऊ राहिलं आहे, असं काम झालं आहे सध्या शेतकरीचं। कारण खतं औषधं लय भाव वाढले। अर्धाच टाकते, अर्धा आधी टाक, नाही व्हायचं कोटेशन ते। अर्धा टाक, बस बस बस। पोटॅशात थोडंफार पाणी तर होतंच त्याचं, पण पटकन टाका लागेल त्याला। चला मित्रांनो, घेतो आम्ही खत टाकून। व्हिडिओ जरा आवडला